नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 28 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुन इन्स्पेक्टरला म्हणत असतो, सायली जेव्हा आश्रमात आली होती तेव्हा ती जरा मोठी होती आणि ट्रॉमामध्ये होती. म्हणून मला वाटलं होतं की ती हरवली असेल आणि तिच्या आईवडिलांनी मिसिंग कंप्लेंटसुद्धा केली असेल. तर इन्स्पेक्टर अर्जुनला म्हणतो, तुमच्या मिसेसच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोचण्याचा आता कुठलाच मार्ग उरलेला नाहीये. अर्जुन घरी आल्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते, प्रियाकडून माझ्या लहानपणीच्या गाठोड्याचा ठावठिकाणा शोधायचा असेल तर एकच मार्ग आहे असं म्हणतच ती अर्जुनच्या कानात काहीतरी सांगते. तर अर्जुन लगेच म्हणतो, ठरलं तर मग. त्यानंतर इकडे प्रिया सायलीचं गाठोडं तिने जिथे ठेवलंय तिथे बघते तर तिला तिथे गाठोडंच दिसत नाही. तर प्रिया मनात विचार करत असते, सायलीचं गाठोडं कुठे गेलं, मी तर इथेच ठेवलं होतं. ते गाठोडं तिथे नसल्यामुळे तर प्रियाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि ती विचार करत असते की कुठे गेलं असेल. दुसरीकडे महिपतने एका माणसाला पकडून आणलेलं असतं आणि त्या ठिकाणी नागराजसुद्धा असतो. तर महिपत म्हणत असतो, बघितलं का नागराज शेठ, पाटलाला पोलीस रेकॉर्ड सापडला तरी त्याने खिशात लपवून ठेवला, आपल्याला नाही द्यायचं म्हणतोय. महिपतने तर आता त्याला बांधून ठेवलेलं असतं आणि तो त्याला गोळी घालण्याची धमकी देत असतो. तुम्हाला काय वाटतं, घाबरून तो सगळं रेकॉर्ड महिपतला देईल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.